नमस्कार. आज आज आपल्यासोबत आहेत आमदार उमाताई खापरे, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात, गेले बरेच दिवस लांबणीवर टाकली जाते भाजपचे स्वीकृत सदस्यांची नियुक्ती. महापालिकेमध्ये जे भाजपकडून जी नावं दिली जायची आहेत त्याबाबत नक्की काय अडचणी येत आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. उमाताई, का उशीर लागतोय? काय वादविवाद आहेत का, स्पर्धा आहे का, नक्की काय आहे? नाही नाही, असं काही स्पर्धा आणि वादविवाद असं काय नाही आहे. सध्या तुम्ही पाहिलं आहे की अधिवेशन सुरू आहे आणि आम्ही चारही आमदार अधिवेशनामध्ये आहोत. त्यामुळे आणि परत नेते मंडळी पण अधिवेशनामध्ये बिझी आहेत. त्याच्यामुळे हे थांबलेलं आहे आणि पुढच्या जीबीमध्ये होऊन जातील कॉप मेंबर्स. कारण हे खूपच लांबणार, तारीख पे तारीख कोर्टात जशी चालती नाही, त्या असा पद्धतीने इच्छुकांचा बीपी वाढत चाललाय. नाही, असा काहीच प्रश्न नाही आहे. अधिवेशन असल्याकारणाने हे वाढत चाललेलं आहे. पुढच्या महासभेमध्ये निश्चित होईल. उमाताई, आपले पुत्र जयदीप हे देखील नगरसेवक पदासाठी इच्छुक होते. त्यांनी तयारी केली होती, परंतु पक्षाने धोरणात्मक निर्णय घेतला की आमदारांच्या मुलांना उमेदवारी द्यायची, तिकीटं द्यायची नाहीत. तर त्यामुळे तेव्हा संधी हुकली. तर त्यांना आता पुन्हा संधी मिळणार का? असं आहे की आम्ही माझ्या मुलासाठी किंवा माझा मुलगा आम्ही स्वीकृत सदस्यासाठी मागत नाही आहोत. कारण माझी इच्छा आहे की जे नगरसेवक होते, जे कार्यकर्ते होते, जुने कार्यकर्ते, त्यांचा आपण तिकीट दिलं नाही, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी, आम्ही मागत नाही आहोत. पक्षाच्या अनेक जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, जे जुने पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना अनेकांना उमेदवारी नाकारली गेली. त्यांना संधी मिळणार का? किंवा काय भूमिका आहे तुमची की उमेदवारी वाटपात कोणता निकष लावला गेला पाहिजे? निश्चितच जे जुने नगरसेवक आहेत, ज्यांना आपण उमेदवारी देऊ शकलो नाहीत आणि ते चांगलं काम पक्षाचं करतात, संघटनेचं करतात, ज्यांनी निवडणुकीमध्ये चांगलं काम केलेलं आहे, अशा जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना आम्ही निश्चितच तिकीट देऊ. त्यांचा पहिला विचार पक्ष संघटनेच्या माध्यमातून केला जाईल असा मी तुम्हाला विश्वास देते. त्या माध्यमातूनच कॉप मेंबर्स होतील. तर या होत्या आमदार उमाताई खापरे. त्यांनी सांगितलं आहे की कोणताही वाद स्वीकृत सदस्य पदावरून भाजपमध्ये नाही, कोणतेही संघर्ष नाही आणि केवळ विधानसभा अधिवेशन असल्यामुळे विधिमंडळाच्या अधिवेशनामुळे ते लांबणीवर पडलेलं आहे आणि पुढच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये स्वीकृत सदस्यांची घोषणा केली जाईल. मी विवेक इनामदार, माय PCMC साठी.